मॉन्सून एक आठवडा उशिरा येणार। विदर्भ मराठवाड्यामध्ये जूनच्या तिसऱ्या आठवड्यात पाऊस येण्याचा हवामान खात्याचा अंदाज। बुलडाण्याच्या खामगाव तालुक्यात मुलाने केली वडिलांची हत्या। मोबाईल रिचार्ज करण्याकरता पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने मित्रांच्या मदतीने केली हत्या। औरंगाबादमध्ये आईने आपल्याच 3 मुलांना विष पाजून नंतर स्वतः केली आत्महत्या। यात आईचा मृत्यू। सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने पाऊल उचलल्याचा महिलेच्या माहेरच्यांचा आरोप। शेतकऱ्यावर शेती करण्यासाठी बी बियाणं घेण्यासाठी बैलजोडी विकण्याची आली आहे पाळी। बाजारात बैलजोडी नेऊनही योग्य भाव मिळत नसल्याने ती न विकताच न्यावी लागतेय परत। आयबीएन लोकमतचा स्पेशल रिपोर्ट। आणि मराठवाड्यातल्या ऊसाच्या पिकामुळे शेतकरी देशोधडीला। मात्र नेते मंडळी अजूनही ऊसाच्या पिकाबाबत आग्रही। जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांचा शरद पवारांना नाव न घेता टोला। नमस्कार, मी सुवर्ण जोशी। गावाकडच्या बातम्या आपण पाहता आहात आणि गावाकडच्या सगळ्याच महत्त्वाच्या घडामोडी आज आपण पाहूयात। राज्यामध्ये मॉन्सूनचं आठवड्याभरानं उशिरानं आगमन होत आहे असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय। तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जूनच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये पाऊस येईल असं आवाहन खात्यानं केलेला असा अंदाज जो आहे तो खात्यानं केलेला आहे। हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलाय जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पाऊस येऊ शकतो। मान्सून एक आठवडा उशिरा येण्याची शक्यता आहे। आपल्यासह हवामान शास्त्रज्ञांना विचारूया की एक आठवडा येण्यामागचं कारण काय आहे आणि केव्हा दाखल होईल विदर्भ मराठवाड्यामध्ये मान्सून। सर पडे साहेब, काय सांगाल तुम्ही, किती उशीर होऊ शकेल मान्सूनला महाराष्ट्रात, म्हणजे खास करून विदर्भ मराठवाड्यात यायला? मान्सून तसं सेकंड वीक ऑफ जूनमध्ये नेहमी येत असतो। ह्या वेळेला आमची अपेक्षा सेकंड वीक ऑफ जूनला येईल अशी अपेक्षा आहे, पण तरीही मान्सून थोडाफार लेट होईल असं आम्हाला आकलनमध्ये दिसत आहे। किती उशीर होईल मान्सूनला शक्यता आहे? जास्त फारसा लेट होणार नाही, एक आठवडा लेट होऊ शकतो। सर आजचं जर पाहिलं चित्र तर कुठपर्यंत सिस्टीम जी आहे तुमच्या भाषेमध्ये त्याला तुमच्या शास्त्रात सिस्टीम असं म्हटलं जातं, सिस्टीम कुठपर्यंत तयार झाली आहे आणि ढग जी असतील ती भारताच्या कुठपर्यंत आली आहेत आणि मराठवाडा विदर्भापर्यंत यायला किती वेळ लागेल? हां, सध्या सिस्टीम जी मान्सूनची नॉर्मल लिमिट ऑफ मान्सून म्हणून एक रेषा आखली जाते, ती सध्या माया बंदरच्या जवळपास पोचलेली आहे आणि तिला पुढे यायला विदर्भाला टच करायला आणखी 15 ते 20 दिवस अवधी लागू शकतो। मोबाईल रिचार्ज करण्यासाठी आपल्या सख्या वडिलांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यामध्ये घडलेला आहे। बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यामध्ये खडदखेड या गावातली ही घटना आहे। सोनल मानकर असं या आरोपी मुलाचं नाव आहे। मौजमजा करण्याकरता आणि मोबाईलमध्ये बॅलन्स टाकण्याकरता आपल्या वडिलांना त्यानं पैशांची मागणी केली। वडिलांनी त्याला नकार दिला। याचाच राग मनात धरून आपल्या 2 मित्रांबरोबर सोनल यानं त्यांना बेदम मारहाण केली। त्यात वडिलांचा मृत्यू झालेला आहे। विठ्ठल मानकर असं मृत झालेल्या वडिलांचं नाव आहे। वडिलांशी पटत नसल्यानं सोनल हा आईबरोबर तिच्या माहेरी राहत होता। अधूनमधून खर्चाला पैसे घेण्याकरता तो वडिलांकडे यायचा, पण यावेळी वडिलांनी पैसे द्यायला नकार दिल्यानं त्यानं हे कृत्य केलंय। या प्रकरणी सोनल आणि त्याच्या 2 मित्रांना अटक करण्यात आली आहे। मुलगा 2 मित्रांना घेऊन वडिलांकडे आला खडदगावला। त्यांनी पैशाची मागणी केली। पैसे मुलवाल्यांनी न दिल्यामुळं पैसे का देत नाही आणि मोबाईल रिचार्ज का केलं नाही माझं, या कारणावरून मित्रांच्या मदतीने त्यांना मारहाण केली आणि मारहाण करून निघून गेले। गावातील लोकांनी त्यांना उपचाराकरता नांदुरा येथे भरती केले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांना मृत्यू झालेला आहे। तपासादरम्यान माननीय SP साहेब, तसेच ॲडिशनल SP साहेब आणि ATP यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही आरोपीचा शोध घेतला। एक स्पेशल रिपोर्ट आयबीएन लोकमतचा आपल्यापर्यंत पोहोचवतो आहोत। नामदेव आबा म्हणून औरंगाबादमधले राहणारे एक आबा म्हणजे आजोबा वयस्कर गृहस्थ बाजारामध्ये त्यांनी बैल विकायला आणले का
तर आता शेती करायला लागणारे बी बियाणं त्यासाठी आणावं लागणार आहे. मात्र बैल बाजारात नेऊन सुद्धा विकलेच गेले नाहीत, त्यामुळे त्यांना पेरणीसाठी बियाणं सुद्धा आता घेता येणार नाहीये. त्यांना आठवडी बाजारही करता आलेला नाही, त्यामुळे त्यांना पिशवी रिकामी परत न्यावी लागलेली आहे. हा जो सगळा प्रवास आहे म्हणजे एका शेतकऱ्याला आपल्या शेतीसाठी बैलजोडी बाजारापर्यंत न्यावी लागते, ती विकावी लागते आणि जर ती विकली गेली नाही तर रिकाम्या हाती रिकाम्या पिशवीने परत यावं लागतं. हा सगळा जो प्रवास आहे हा आमचे प्रतिनिधी औरंगाबादचे सिद्धार्थ गोदाम यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलाय. ग्रामीण भागात आता पावसाळ्याच्या आधी पेरणीची तयारी झालेली, नांगरटी झालेली आहे, मात्र त्यांच्या हातात पैसा नाही. आता शेतकऱ्यांकडे एकमेव ATM कार्ड सारखं आहे, ते जनावर. आपलं जनावर विकून ते पैसा कमवतात आणि तो पैसा आलेला त्याच्यानंतर जे आहे ते पेरणीची तयारी करतील. मी खेडेगावामध्ये आलेलं आहे, या ठिकाणी बाजार आहे, आपण बघू शकतो कशा पद्धतीनं जनावर या ठिकाणी आणले जात आहेत. भाई कहाँ लेके जा रहे हैं? बाजार में। कौन से बाजार में जा रहे हैं? गेवरे। कितने में बेचने जा रहे हैं? 14,000। अच्छा, कितने जानवर है ये? 3। तो कितने आएंगे इसमें पैसे? 12 तक आ जाएंगे। 12,000 आ जाएंगे 3 के? हाँ। और कितने सालों से पाले हुए हैं इनको? ये 6 महीने से बाद। अच्छा, बुरा तो लग रहा रहेगा ना जानवर बेच रहे हैं? हाँ? थोड़ी तकलीफ हो रही पड़ता है लेकिन मजबूरी में बेचना पड़ता है। क्या बोले? थोड़ी तो तकलीफ हो रही है लेकिन मजबूरी में बेचना पड़ता है। अच्छा, तो खेती बीती है क्या तुमको? हाँ, खेती है। आपण बघितलं की कशा पद्धतीने जनावरं विकायला जातात बाजारामध्ये. आणखी एक काका आहेत आपल्या सोबत, ते आपली बैलजोडी विकायला नेतात. या काका या, बैलजोडी विकायला नेतात. नामदेव काका तुमचं ना? कोण्या गावून आले? कडेगाव। अच्छा, ही बैलजोडी कुठे घेऊन चालले? बाजाराला किती वर्षाची आहे? हे म्हणजे 6 वर्ष झाले त्याला पेटायला. 6 वर्षापासून पाळ म्हणजे मोठे केले त्याला? नाही, लय म्हणजे 10 वर्ष झाले त्याला मोठे करायला. लहान वासर होते, बारीक बारीक गोरी होती. अच्छा अच्छा, मग काय विकायले का म्हणून? हे काला शेतीला साठी काला. हां 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 हा, म्हणजे शेतीला बी भरण, आता शेतीचा टीम आहे, सरकी लावणं त्याच्यामुळे. अच्छा, काय हां, त्याच्यामुळे. काय नाव काय आहे बैलाचे? एकाच गुन्हे, एकाच खिलारी आहे. गुन्ह्यान खिलाऱ्या. बरं, तुम्हाला काय वाटतं बाजारात किती भाव येईल? आता काय सांगा बाजारात, आता काय मागायचे काय नाही, आता आपल्या काय शोध नाही ते. आपण बघितलं की नामदेव काका जवळपास 10-12 वर्षापासून ही जोडी त्यांनी लेकराप्रमाणे वाढवलेली आहे, पण आता त्यांना ती विकायची वेळ आली. कारण आता पेरणीसाठीच ना, काय पेरायचं तुम्हाला? बी भरणं, सरकी लावणं, खत आणणं, त्याच्यामुळे. किती शेती आहे? शेती काय 3 एकर आहे. आम्ही आता नामदेव काका आणि ही बैल घेऊन जोडी या ठिकाणी बाजारात आलेलो, गेवराईच्या बाजारात. या ठिकाणी आल्या त्यांना काय द्यावं लागतं? क्या दे रहे थे आप दोन को? कशाची पावती आहे? ये टॅक्स आहे, बाजार टॅक्स. अच्छा, बाजार टॅक्स किती? 10 रुपये प्रति पाव. आता जर समजा याचे बैल नाही विकले गेले तर ते पावती वापस आणायची. पैसे वापस नाही देत ना? नाही देत. मग त्यांनी बैल नाही विकले तर तुम्ही पावती नाही? पैसे देत. किती घेणार पैसे? 10 रुपये घेणार प्रत्येक पावतीचे. 20 रुपये 2 पावतीचे. आता द्यायचे पैसे. चला आपण विकल्यावर देऊ आज. आपण बघितलं की या ठिकाणी चला बाजार आहे, या ठिकाणी मोठा बाजार भरलेला आपण बघू शकतो. गेवराईचा हा बाजार आहे, आठवडी बाजार आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जनावर या ठिकाणी विक्रीस आलेले आहेत. आता नामदेव काकाचा आपण बघूया की नेमकं त्यांच्या बैलांना काय किंमत येते. नामदेव काकाची बैल या ठिकाणी बांधून आता जवळपास 2 ते 2.5 तास झालेले आहेत. आपण बघू शकतो त्यांच्या चेहऱ्यावर घाम आलेला आहे. 2 तास या ठिकाणी आहेत. एक व्यापारी या ठिकाणी आहेत. तुम्हाला हे बैल घ्यायचे ना? बैल घेताना तुम्ही काय करता? बैल सौदा करून जात घेता पाहून. तू पण घ्यायला इंटरेस्ट काय म्हणजे काय करणार? बैल पाहू, त्याला विचारू. बैल खरेदी करताना त्याची दात वगैरे बघितली जातात. जवानी कळते ना, दुसरं काय. अच्छा, हा नाही, दात पाहून हे म्हातारे कोत्र असले तर बैलाची पाहणी केली जाते खरेदी विकण्याआधी. याची दातं बघितली जातात, त्यांना ठोकून बघितलं जातं या ठिकाणी. कमी जादा चालला नाही. अर्धे पैसे नगद देऊ? नाही, पुरे नगद. अर्धे देऊ ना? 2 दिवसाच्या बाद देऊ अर्धे. आता गळ्यात घालून घ्यायचे, नाही चालले तर वापस. कमी जादा काही 75. नाही, मला एक सांगा, हे 1000 रुपये आधी द्यावं लागतं. आता इथून पुढं आता ती सांगते किंमत आम्हाला, आम्ही सौदा मागू. इथून सौदा होईल.
1000 रुपयाची नोट आधी शेतकऱ्याच्या हातावर ठेवायची आणि त्यानंतर बैलाचा सौदा होणार. सौदा होईल नाही होणार, पण आता ते माहिती नाही. सांगा किंमत 50ला. जवळपास आता 4-4:30 वाजत आलेले आहेत. बाबाची दोन्ही जोडी बैलांची या ठिकाणी आहे. गिराईक आले, 2-3 गिराईक आले, मात्र गिराईक पडलेल्या भावानी मागत होते. बाबांचा भाव होता 70,000ला जोडी, मात्र 70,000ला कोण घ्यायला नाही तयार नाही आहे. शेवटी बाबा आता बैल घेऊन घरी जातात. बाबा काय झालं नेमकं आता काय करता मग, आता काही इलाज नाही त्याला. आता समजे हे बैल विकायचे नव्हते, पण आता ह्या चारी नाही बैला टाकायला, पुन्हा पैसा नाही खायला, हे आणायला बी भरण आणायला, फायदे आणायला, त्याच्यामुळे ते विकायचे नाही, तर विकायचे नव्हते ते. मग आता कसं करणार? गिराईक तर लागणार. आता गेले नाही, आता जातो घेऊन. मग काय करतात? वापस घेऊन जातात घरी. हा, मग घरी काय सांगता आता? आता घरी काय इलाज आहे त्याला? आता कसं बी आपला चाऱ्यामध्ये नाही एवढा हप्ता थांबू, पुढे हप्त्याला घेऊन येऊ अजून. अशी या बाजारामध्ये बाबांसारखे अनेक शेतकरी असतील, कारण या ठिकाणी विकायला भरपूर आलेत, खरेदीलाही भरपूर लोक आलेत, मात्र दोघेही दुष्काळातील आहेत, त्यामुळे त्यांना भाव काय भेटत नाही. राजू आहेत माझ्यासोबत. राजू, मला एक सांगा, काय बाजाराची सध्या परिस्थिती आहे? परिस्थिती शेतकऱ्याकडे आज बैल आहेत, त्यांना सुद्धा चारा खाऊ घालणं सुद्धा त्यांना, आणि प्यायला पाणी नाही. माणसालाच प्यायला पाणी नाही, तर जनावराला कुठून पाजणार? एकंदरीत बिकट परिस्थिती आहे. ते जनावरं विकून शेतीचं जे आता ओटी भरायचं, म्हणजे आता बी भरणं आहे, ते करायचं काम शेतकऱ्याला करावं लागणार. इतकी बिकट परिस्थिती. स्वतःचं जे मुलाबाळासारखे पोषलेले जनावर आहेत. एकंदरीतच आपण बघू शकतो या ठिकाणी की भरपूर इच्छा आहे बैल विकून बी बियाणं न्यायची बाबाची. बाबासारखे या ठिकाणी हजारो शेतकरी असतील बैल विकायला आलेले. अनेकांचे जनावरे विकले गेले नसतील, त्यांनाही अशाच खाली थैली घरी जावं लागेल घेऊन, कारण व्यवहारच झाला नाही तर पैसे कुठून येणार बाजारासाठी. अशी परिस्थिती शेतकऱ्यांच्या एकंदरीतच. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, गेवराई, जालना. म्हणजे शेतकऱ्यावर आसमानी संकटाची भीती तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त वेगवेगळी संकट कशी आवासून उभी असतात आणि दिवसागणिक कसं शेतकऱ्याला त्या सगळ्या संकटांना तोंड द्यावं लागतं, याचा सगळा आढावा आणि त्याचं एक उदाहरण आपण आता पाहिलं. एक छोटासा ब्रेक आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये घेणार आहोत. लगेच भेटूया. पहा फक्त IBN लोकमत. आईनं आपल्या 3 मुलांना विष पाजलं आणि स्वतः आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. काल रात्रीची ही घटना आहे, आज सकाळी समोर आली आहे. घरातल्यांना लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ या चौघांना रुग्णालयात दाखल केलं, पण तोपर्यंत आईचा मृत्यू झालेला होता. राधा त्रिभुवन असं मृत झालेल्या महिलेचं नाव आहे, तर नंदिनी, कोमल आणि प्रांजल असं त्यांच्या मुलींची नावं आहेत. सासरच्या जाचाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचललं असल्याचा आरोप राधा त्रिभुवन यांच्या माहेरच्यांनी केलेला आहे. पोलीस पुढचा तपास करतायत. पुन्हा एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. अभिनेता रितेश देशमुख सध्या युट्यूबवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे खूपच चर्चेत आलेला आहे. या व्हिडिओमध्ये तो एका मॉलमधून गुपचूप कपडे बाहेर घेऊन जाताना दिसतोय. नेमकं या व्हिडिओचं रहस्य काय आहे याकडे सगळ्या चाहत्यांचं लक्ष लागलंय. पण याविषयी रितेशला विचारल्यानंतर आत्ताच यावर बोलण्याची वेळ नाही असं तो सांगतो आणि नो कमेंट्स म्हणून तो हे उत्तर द्यायचं टाळतो. यासह बुलेटिनमध्ये इथे थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.